अर्चनाजी, तुम्ही खरं तर भाजपचे एकनिष्ठ असलेलं एक कुटुंब आहे. तुम्हाला माजी महापौर मिळालं, मात्र पतीची अशी भूमिका घेतल्यामुळे कुठेतरी विनायकजी मुळे तुम्ही दुखावले आणि तुम्ही घर सोडून इकडे आले, माहेरी आले. नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवारीचा इच्छा दर्शवली आणि त्याच्यामध्ये प्रभाग 17मधून जो गणेश पेठपासून कैलासनगरपर्यंत जो प्रभाग आहे त्या प्रभागात देखील विनायक डेहनकर जेही पक्षाचे पदाधिकारी आहे त्यांनी इच्छा दर्शवली आणि तशी भूमिकाही आपली पक्षाच्या समोर ठेवली. उमेदवारी मागण्यापर्यंत मी पण सोबत होते त्यांच्या, की काही करा, पण जर पक्षाचा निर्णय झाला, पक्षश्रेष्ठींनी ठरवलं की या प्रभागामध्ये हे 4 उमेदवार द्यायचे आहे, तर मला असं वाटतं की पक्षाने जो निर्णय घेतला किंवा पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत आपण राहिलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरू नका, पण त्यांनी तो भरलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.